जय शिवराय मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा थकीत असलेला हप्ता लवकरच वितरित केला जाणार. कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान उत्तर दिलेले आहे आणि या उत्तरामध्ये लवकरच या शब्दानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या या हप्ता मिळण्याच्या ज्या आशा अपेक्षा होत्या याच्यावरती पाणी फिरलेले, एक त्यांच्या आनंदावरती विरजण आलेले. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आज 13 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता वितरित केला जाणार आणि या हप्त्यासोबतच नमो शेतकरीचा हप्ता वितरित करावा, केला जाणार अशा अनेक साऱ्या बातम्या पसरवण्यात आलेल्या होत्या आणि साहजिकच याची एक कृषी विभागाच्या माध्यमातून मोठी जाहिरात करण्यात आलेली आहे. एक मोठा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पीएम किसानचा हप्ता वितरित केला जातोय. मात्र नमो शेतकरीचा हप्ता का वितरित केला जाणार याच्याबद्दलचे बरेच सारे प्रश्न लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले होते. काल झालेल्या चर्चेच्या दरम्यान कैलास पाटील लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या हप्ता वितरणाच्या संदर्भात एक जोरदार असा आवाज उठवण्यात आलेला होता आणि याच सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देत असताना आज कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून काही उत्तरं देण्यात आलेली आहेत, ज्याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या प्रश्नासंदर्भात देखील त्यांनी माहिती दिलेली आहे की पीएम किसानचा हप्ता आम्ही हजारो कोटी लाखो कोटी वाटले, त्याच्यासोबत राज्य सरकारनं नमो शेतकरी योजना सुरू केली आहे आणि आम्ही वित्त विभागाकडे याच्या निधीची मागणी केलेली आहे आणि निधी उपलब्ध झाल्याबरोबर आम्ही लवकरच याचा हप्ता वितरित करू. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर नोव्हेंबर महिन्यापासून कृषी विभाग वित्त विभागाकडे निधीची मागणी करत आहे आणि वित्त विभागाकडून निधीची मंजुरी येण्याची प्रतीक्षा करत आहे, कारण नोव्हेंबरमध्ये सुद्धा वित्त विभागाकडे निधीची मागणी केल्याची बातमी समोर आली होती. वित्त विभागाच्या माध्यमातून आपण पाहिलेले की निधी वितरणासाठी मंजुरी दिलेली आहे. वित्त विभागाचे त्याच्या संदर्भातील परिपत्रकही आलेले आहेत. 100% निधी वितरणासाठी मंजुऱ्या दिलेल्या आहेत. आता कृषी विभाग सांगताय आम्ही वित्त विभागाकडे मागणी केली, वित्त विभाग सांगताय आम्ही मंजुरी दिली आहे, मग हप्ता नेमका वितरित करण्यामध्ये प्रॉब्लेम काय हाच कुणाला या ठिकाणी समजा झालाय. एकंदरीत आपण जर पाहिलं तर बजेटमध्ये योजनेसाठी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी बजेटमध्ये करण्यात आलेल्या तरतुदीचे निधी अद्याप शिल्लक आहे. एससी प्रवर्गासाठी वेगळं लेखाशीर्ष, एसटी प्रवर्गासाठी वेगळा लेखाशीर्ष, त्यांच्यासाठी वेगळा निधी, या सगळ्या तरतुदी करून त्याचे जीआर आल्यानंतर सुद्धा या हप्त्याचं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याबरोबर का वितरण नाही हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. आता मोठा सण येतोय गुढीपाडव्याचा, याच्या पूर्वी तरी हप्ता वितरित केला जाईल अशा शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत आणि पुन्हा एकदा लवकरच हे उत्तर दिल्यामुळे आणखीन प्रश्न निर्माण झालेले आहेत. मित्रांनो, एकंदरीत मी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की बऱ्याच राज्यांच्या आता निवडणुका आहेत. आसाम असेल, पंजाब असेल, तामिळनाडू असेल किंवा पश्चिम बंगाल असेल वगैरे वगैरे. तर या राज्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप शासित राज्यामध्ये कशा प्रकारे सरकार लाभ देतो, शेतकऱ्यांचे कसे प्रश्न सोडवतो किंवा शेतकऱ्यांना कशा प्रकारे अतिरिक्त लाभ दिले जातात हे एक दाखवण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नमो शेतकरी योजना. म्हणजे एखाद्या राज्याची निवडणूक जिंकण्यासाठी, ती लढण्यासाठी स्वतःच्या राज्यातील शेतकऱ्यांना त्रास देणं आणि त्या जीवावरती इतर राज्यामध्ये निवडणुका जिंकणं किंवा त्या लढणं हा एक कुठंतरी शेतकऱ्यांबरोबर अन्याय आहे. तर या बाकीच्या राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या दोन्ही हप्त्याचं एकत्रित वितरण करणं किंवा या हप्त्याचं वितरण करणं अशा प्रकारच्या प्रक्रिया पार पाडल्या जाऊ शकतात. मी यापूर्वीच्या 1 महिन्याभरापासूनच्या व्हिडिओमध्ये हेच सांगतोय की इतर राज्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हप्त्याला दिरंगाई केली जात आहे आणि आता सुद्धा तेच कारण आहे, शासन ते सांगत नाहीये. आशा करूयात कमीत कमी या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून करण्यात आलेला उठाव राज्यातील शेतकऱ्यांचा असलेला रोष लक्षात घेता राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर म्हणजे या गुढीपाडव्याच्या सणाच्या पूर्वीच या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया पार पाडावी, अन्यथा शेतकऱ्यांचा एक मोठा रोष सरकारला सहन करावा लागणार आहे. धन्यवाद.